आज विद्यार्थ्यांसाठी यूज ऑफ सोशल मीडिया फॉर करिअर पर्पजेस या विषयावर नॅशनल वेबिनार आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम मी ऐकव्यात प्रमुख आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना या कार्यक्रमाबद्दल बरीच तळमळ होती, अनेकदा त्यांनी त्यांच्या आयडियाज आमच्यासोबत शेअर केल्या, असे आमचे मित्र प्राध्यापक एस.एन. पाटील सर, तसेच आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्थान असलेले आदरणीय दादासाहेब आपल्या नानासाहेब चव्हाण महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय दादासाहेब डॉक्टर जी डी देशमुख या मान्यवरांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी ही संधी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि यूज ऑफ सोशल मीडिया फॉर करिअर पर्पजेस या विषयावर प्रेझेंटेशन आमच्या इंग्रजी विभागाचे प्राध्यापक आदर्श मिसाळ हे या ठिकाणी करणार आहेत। तर मी सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय दादासाहेब उपप्राचार्य दादासाहेब डॉक्टर जी डी देशमुख यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। आणि त्यानंतर आणि त्यानंतर खरं म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी सगळ्यांना सांगू इच्छितो, विद्यार्थ्यांमध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचं स्किल यावं, विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान हाताळण्याचं स्किल यावं, त्याचबरोबर त्यांना विविध प्रकारचे पब्लिक स्पीचेस आहेत, म्हणजे प्रास्ताविक असेल, आभार प्रदर्शन असेल किंवा अशा प्रकारचे स्किल्स, लँग्वेज स्किल्स त्यांच्याकडे यावेत, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी प्राध्यापकांसोबतच काही विद्यार्थ्यांचा सहभाग या ठिकाणी आम्ही नोंदवून घेतलेला आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थी सोळंके याला मी या ठिकाणी विनंती करतो, मला असं वाटतं सोळंके जॉईन झालेला, हा मोहित सोळंकेला विनंती करतो की त्यांनी कृपया या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी सादर करावं। मोहित सोळंके। ओके सर, आवाज येतोय ना सर? हो येतोय। हो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड चाळीसगाव संचलित नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव जिल्हा जळगाव यांच्या इंटरनल क्वालिटी ॲश्युरन्स सेल ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल अँड कमिटी आणि इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यूज ऑफ सोशल मीडिया फॉर करिअर पर्पज या वेबिनार मध्ये आपले सहर्ष स्वागत। आजच्या या वेबिनारचे अध्यक्षस्थान आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य व इंटरनल क्वालिटी ॲश्युरन्स सेलचे कोऑर्डिनेटर जी डी देशमुख सरांनी स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो। आजचे आपले वक्ते आदर्श मिसाळ सर हे आपल्याच महाविद्यालयाचे इंग्रजी विभागामध्ये कार्यरत आहेत। सर सेट परीक्षा क्वालिफाय असून आपल्या महाविद्यालयात 3 वर्षापासून सेवा देत आहेत। तरी मी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे यूज ऑफ सोशल मीडिया फॉर करिअर पर्पज या वेबिनारचे प्रेझेंटेशन सादर करावे। धन्यवाद। थँक्यू मोहित। सर्वप्रथम मी IQAC आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला आज इथे वक्ता म्हणून बोलण्याची संधी दिली। आणि आजचं जे आपलं सेमिनार आहे, वेबिनार आहे, यूज ऑफ सोशल मीडिया फॉर करिअर पर्पज, याला मी सुरुवात करतो। आता सोशल मीडिया म्हणजे काय हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण मला असं वाटतं की सोशल मीडिया जे आहे हे सर्वांनाच माहिती आहे। इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, युट्यूब असेल, हे सगळ्या गोष्टी काय आपण प्रत्येक जण वापरतोय। पण आत्ताच्या मिनिटाला आपण त्याचा वापर कशासाठी करतोय? तर आत्ताच्या मिनिटाला आपण त्याचा वापर करतोय फक्त आणि फक्त एंटरटेनमेंटसाठी। काय करतो आपण? जेव्हा आपल्याला रिकामा वेळ असेल आपण ओपन करतो, स्क्रोल करतो, एखादी पोस्ट लाईक करतो, पोस्ट बघतो, झालं। याच्या व्यतिरिक्त आपण त्याचा वापर काय करतो का? तर नाही। मग या एंटरटेनमेंटच्या पलीकडे सोशल मीडियाचा आपण वापर करू शकतो का? त्याच्यात आपण करिअर घडवू शकतो का? जर करिअर घडवायचं असेल तर ते कशा पद्धतीने घडवू शकतो? किंवा जर मला करिअर घडवायचंय आणि करिअर घडवत असताना मी कशा पद्धतीने त्याचा वापर करू शकतो, किंवा माझ्यामध्ये काही स्किल्स जे आहेत, करिअरमध्ये जे स्किल्स मला कामाला येणार आहेत, हे स्किल्स हे सोशल मीडिया किंवा जे काही AI बॉट्स आहेत किंवा जे काही वेबसाईट्स आहेत याच्यामधून आपण इन्हान्स करू शकतो का, हे आपण आज प्रामुख्याने बघणार आहोत। सर नेक्स्ट स्लाइड घेता।
ओके. सो सर्वात महत्वाचं की सोशल मीडियाला आजच्या मॉडर्न जगामध्ये महत्वाचं स्थान आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत जर आपण बघितलं तर प्रत्येक जण सोशल मीडियावरती आपल्याला ऍक्टिव्ह दिसून येतो. मग सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह दिसणं म्हणजे काय? तर सोशल मीडियावरती ते काय करतायत, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेले की त्याचा पोस्ट टाकलं. एखाद्याने एखाद्या चांगला पिक्चर आला, एखादी चांगला फोटो कॅप्चर केला, तो पोस्ट केला. एखाद्याला एखादा व्हिडिओ, एखादी मीम चांगली वाटली, त्याने ती पोस्ट केली. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये खास करून आपण तरुण लोक तरी सोशल मीडियाचा वापर फक्त आणि फक्त कशासाठी करतोय, तर ऍज अ एंटरटेनमेंट पर्पज म्हणून करतोय. की फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट करून घ्यायचं, सोशल मीडियाचा वापर आपण तेवढाच करतोय. परंतु याच्या पलीकडे जर विचार केला तर मॉडर्न करिअरमध्ये सोशल मीडिया जर आहे किंवा ह्या ज्या साईट्स आहेत नवीन ओपन झालेल्या, हे ज्याला आपण AI म्हणतोय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतोय, ह्या काय करतात, खूप महत्वाचा रोल प्ले करतात. मग आज आपण काय करणार आहे, त्याच पद्धतीने विचार करणार आहे. सोशल मीडियाचा सगळ्यात महत्वाचा इम्पॅक्ट कशावर आहे? नेटवर्किंगवर आहे. आता नेटवर्किंग म्हणजे काय, तर एखादा पुण्यामध्ये बसलेला, मग दिल्लीमध्ये किंवा 7 समुद्रापलीकडे बसलेला व्यक्ती जरी असला तरी तो व्यक्ती काय करतो, आपल्याला इथे बसून कनेक्ट असतो. म्हणजे तो तिथे काय करतोय किंवा त्यांनी तिथे काय पोस्ट केली ते मी घर बसल्या बघू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला समोरासमोर यायची गरज आहे का? म्हणजेच काय, तर 7 समुद्रापलीकडचे जे विचार आहेत ते विचार आज आपण घरी बसल्या काय करू शकतो, त्यांचे विचार जाणून घेऊ शकतो. मग फक्त विचारच जाणून घ्यायचे का? विचाराच्या पलीकडे सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी आहेत त्या सोशल मीडिया थ्रू आपण एक्सचेंज करू शकतो. मग आपण पहिला पॉईंट त्याच पद्धतीने बघणार की सोशल मीडिया हा नेटवर्किंगचा फायदा घेऊन कशा प्रकारे तुम्ही ऍज अ अर्निंग सोर्स म्हणून वापरू शकता. मग पहिला आपण बघणार की सोशल मीडिया तुम्ही ऍज अ अर्निंग सोर्स किंवा ऍज अ करिअर पर्पज म्हणून कसं वापरू शकता. त्यानंतर सोशल मीडियाचा इम्पॅक्ट कशावर पडतो, तर सोशल मीडियाचा इम्पॅक्ट पडतो जॉब सर्च वरती. म्हणजेच काय, जर तुम्ही जॉब शोधत असाल तर आता पहिलेच्या काळात जॉब कसा शोधला जायचा, काही जॉब्सचं काय व्हायचं, ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती न्यूजपेपरमध्ये यायची. न्यूजपेपर मधून ती ऍडव्हर्टाइजमेंट बघितली की आपल्याला ऍप्लिकेशन लेटर पाठवावं लागायचं, रेझ्युमे सेंड करावा लागायचा, त्याच्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यू साठी बोलवलं जायचं. म्हणजे ही लॉंग टर्म प्रोसेस होती. मग आता हीच प्रोसेस काय आहे, अतिशय सोपी झालेली. म्हणजे ह्या वेगवेगळ्या सोशल मीडिया साईट्स आहेत, ह्या वेगवेगळे सोशल मीडियाज आहेत, वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, हे आपल्याला घरात बसून बसून सर्च करण्याची संधी देतात. वेगवेगळे म्हणजे समजा एखाद्याला मीडिया ह्याच्यामध्ये किंवा एखाद्याला न्यूज मध्ये, कोणाला टीचिंग मध्ये किंवा कोणाला मॅनेजमेंट मध्ये करिअर करायचं असेल तर त्या क्षेत्रातले जे एक्सलंट व्यक्ती आहेत की ज्यांनी त्याच्यामध्ये एकदम प्रावीण्य मिळवलेलं आहे, अशा लोकांशी आपल्याला संवाद साधायचा संधी मिळते. अशा लोकांसोबत आपल्याला कनेक्ट होता येतं, अशा लोकांशी विचार आपले आदान प्रदान करता येतात. म्हणजे सोशल मीडिया थ्रू एक जॉब सर्च काय झालंय, सोपं झालंय. सोबतच प्रोफेशनल डेव्हलपमेंट. म्हणजे चला तुम्हाला काम लागलं, तुम्ही नोकरीला लागले, नोकरीला लागल्यानंतर ज्या प्रोफेशनल डेव्हलपमेंट आहेत, म्हणजे एक्सलंट पर्सन किंवा परफेक्ट पर्सन कसं बनायचं, त्याच्यासाठी आपल्याला सोशल मीडिया हेल्प करतात. आणि लास्टला आपण काय बघणार आहे की स्किल डेव्हलपमेंट. आता हे सोशल मीडिया किंवा हे जे AI बॉट्स आहेत, हे जे तुमचे स्किल्स आहेत, मग स्किल्स मध्ये काय येतं, तुमचे रायटिंग स्किल येतं, तुमचे स्पोकन स्किल्स येतात किंवा बऱ्याच वेळेस मॅनेजमेंट स्किल्स येतात. ह्या सगळ्या स्किल्सला ह्या सोशल मीडिया किंवा हे जे काय म्हणतो आपण AI बॉट्स, याने कसं इन्हान्स करता येतं ते आपण काय करणार आहे बघणार आहोत. मग 3 एकदम सिंपल स्टेप मध्ये तुम्हाला समजेल, एकदम बोर होणार नाही अशा पद्धतीने आपण पुढे बघणार आहोत. मग आता सगळ्यात महत्वाचं, सोशल मीडिया ऍज अ करिअर ऑर अ नेटवर्किंग. आता आजच्या या धावपळीच्या किंवा आजच्या ह्या जगामध्ये प्रत्येकाला जॉब मिळेलच याची खात्री आहे का, तर नाही. कारण कसं, प्रत्येक जण स्वतःला रोज 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 काय करतो, डेव्हलप करत चालतोय. काही लोकांचं आता एक जर बघितलं तर काही लोक आर्ट फॉर्म मध्ये हुशार आहेत. म्हणजे काही लोकांची डान्सिंग चांगली, सिंगिंग चांगली, आर्ट फॉर्म चांगला आहे, कोणाला मेहंदी चांगली काढता येते, कोणाला रंगोली चांगली काढता येते, कोणाला पेंटिंग एक्सलेंट तयार करता येते, कोणी स्केच चांगले तयार करू शकतं. तर काही लोक अभ्यासात हुशार आहेत, म्हणजे त्यांचं मॅनेजमेंट चांगलं आहे किंवा त्यांना एकदा वाचलेली गोष्ट लक्षात राहते. मग जर फक्त अभ्यासात हुशार असलेल्या व्यक्तीनेच जॉब मिळवायचा, ही संकल्पना जर आपल्याला कुठे ना कुठे हाणून पाडायची असेल किंवा या संकल्पनेला जर आपल्याला तर आपल्याला या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल. कसा, तर जर तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असेल, म्हणजे तुम्ही क्रिएटिव्ह आहेत, म्हणजे तुम्हाला चांगली मेहंदी काढता येते, चांगले स्केच काढता येतात, चांगले ड्रॉइंग काढता येतं, चांगली पिक आर्ट करता येतात, किंवा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट फॉर्म्स चांगल्या पद्धतीने करू शकता, तर तुम्ही त्याचा वापर सोशल मीडियामध्ये करू शकता. आता सगळे तुम्हाला म्हणतात की सोशल मीडियामध्ये खूप वेळ लागतो, बरेच दिवस जातात, सक्सेस मिळणार नाही.
मी मान्य करतो की नाही, सक्सेस लगेच मिळत नाही. पण सक्सेस मिळाल्यानंतर तुम्हाला, ओके ओके सर, सो तुम्हाला काय, तर तुम्हाला तिथे एक फ्री हँड मिळतो, की ज्या व्यक्तीला कुठे नोकरी लागलेली नाही, किंवा आपण बघू शकतो की बऱ्याच मुली आहेत, खास करून मुलींसाठी बोलेल मी, की त्यांना लग्नानंतर लिमिटेशन्स येतात की तुम्ही घराच्या बाहेर जाऊन काम करू शकत नाही. मग असे लोक, अशा मुली काय करू शकतात, हा सोशल प्लॅटफॉर्मचा आधार घेऊन तुम्ही काय करू शकतात, तुमची जी नेटवर्किंग झालेली आहे, म्हणजे जे तुमचे फॉलोअर्स आहेत किंवा जे तुमचे सबस्क्रायबर्स आहेत, यांच्या मदतीने तुम्ही काय करू शकता, तिथे तुमचं कंटेंट पोस्ट करू शकता. मग आता आपण बऱ्याच वेळेस बघू शकतो की अशा प्रकारचे क्रिएटिव्ह लोक पुढे जातात. मी मान्य करतो की एका दिवसात तरी होणार नाही, वेळ तुम्हाला द्यावाच लागेल, कदाचित 6 महिने लागतील किंवा वर्ष लागेल किंवा 1.5 वर्ष लागतील, पण त्याच्यानंतर घर बसल्या तुम्हाला काय मिळतं, पेमेंट मिळतं. किंवा काही लोक समजा असतील, कदा माझ्यासारखे काही लोक असतात की ज्यांना इन्फ्लुअन्स करता येतं लोकांना सहज, म्हणजे आपली जी काय म्हणतो की आपलं मत काय ते मांडून समोरच्याचं मन परिवर्तन सुद्धा समोर येऊ शकतात. ते काय करू शकतात, 30 सेकंद, 45 सेकंद किंवा 1 मिनिट एवढ्या वेळामध्ये मोटिवेशनल असेल, बाहेर काढायचं स्टेटमेंट असेल, किंवा आजच्या काळामध्ये हसवणं खूप अवघड आहे असं म्हटलं जातं, की या म्हणतो पुणा, मुंबई, दिल्ली अशा ठिकाणी जी मेट्रो लाईफ म्हणतो, तिथे लोकांना 15 मिनिटं, अर्ध्या तासाचा व्हिडिओ बघायला वेळ नाहीये. त्यांना किती वेळ पाहिजे, 3 तासाचा पिक्चर बघायला त्यांना वेळ नाही. 3 तास ते त्यांच्या लाईफचे वेस्ट नाही करू शकत. मग ते काय करतात, असे 30 सेकंद, 45 सेकंद, 1 मिनिटाचे जे व्हिडिओज आहेत, याच्यातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. मग असे व्हिडिओ जर तुम्हाला पोस्ट करता आले, अशा प्रकारे तुम्हाला इन्फ्लुअन्स लोकांना करता आलं, तर तुम्ही त्याला करिअर पर्पज म्हणून वापरू शकता. तुम्हाला काय नाही, त्याच्यासाठी इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, किंवा तुमचं व्हॉट्सअप असेल, युट्यूब असेल. युट्यूबमध्ये युट्यूब व्हिडिओज नाही, युट्यूब शॉर्ट्स वरती गेली, कारण व्हिडिओज बनवायला भरपूर उशीर लागतो, शॉर्ट्स तुम्ही लवकरात लवकर बनवू शकता. तर त्या थ्रू तुम्ही अर्निंग करू शकता. किंवा मिनी व्लॉग्स म्हणू शकतो. आजकाल मिनी व्लॉग खूप फेमस आहेत. एक एक 1.5 मिनिटाचा व्लॉग येतो. पहिले व्लॉग म्हटलं तर अर्धा तासाचा व्लॉग असायचा, आता 1-1.5 मिनिटाचा व्लॉग. तुम्हाला विश्वास बसणार नाही मित्रांनो, बरेच लोक असे आहेत की ट्रॅक्टर चालवताना, गाडी चालवताना, काही लोक तर असे आहेत की जेसीबी चालवताना व्हिडिओज तयार करतात, किती 30 मिनिटाचे, 1 मिनिटाचे, त्यांचे लाखोत फॉलोअर्स आहेत, लाखोत त्यांना व्ह्यूज मिळत आहेत. ते त्यांचं ते सेकंड अर्निंग म्हणून ते वापर करतायत. मग तुम्हालाही तसा मिनी ब्लॉग करता येईल. आपल्या चाळीसगावमध्ये पण बरेच असे मुलं आहेत की त्यांना बघतो की डेली लाईफ म्हणजे ते शेतात जाऊन काय काम करतात, कसं काम करतायत, किंवा 4 चौघ मित्र जेव्हा एकत्र चौकात जमतात तर कशी त्यांची थट्टा मस्करी चालते, ह्या सगळ्याचा ते 1.5-2 मिनिटाचा मिनी व्लॉग करून पोस्ट करतात. आणि माझे सुद्धा बरेच मित्र आहे की हे त्यातून काय करतायत, चांगलं अर्निंग मिळवत आहेत. नाही काही तर 15,000 ते 20,000 रुपयापर्यंत म्हटलं तरी त्यांना अर्निंग मिळत आहे. मग घरी बसून कुठलंच अर्निंग नसण्यापेक्षा अशा पद्धतीने जर तुम्ही नेटवर्किंग केली, असं जर करिअर निवडलं, तर नक्कीच तुम्हाला फायदा मिळू शकतो. किंवा काही लोक जे आहेत उत्कृष्ट लेखक असतात, त्यांची लिखाणाची स्टाईल चांगली असते, काहींना कविता चांगल्या करता येतात, किंवा काही लोक जे आहेत ते शॉर्ट स्टोरी चांगली लिहू शकतात किंवा ब्लॉग चांगले लिहू शकतात. अशा लोकांना सुद्धा blog.com असेल, इंस्टाग्राम असेल, ब्लॉगर असेल, या सगळ्यांवरती त्यांचं कंटेंट पोस्ट करता येऊ शकतं. त्याला व्ह्यूज मिळतात. ती जर पॉप्युलर झाली तर कदाचित तुम्हाला अर्निंग सुद्धा मिळू शकतं. पहिले काही दिवस तुम्ही कशासाठी करा, तर फक्त ऍज अ एन्जॉय म्हणून करा, किंवा तुम्हाला त्याच्या थ्रू टाइम तुमचा पास होईल त्याच्यासाठी करा. आणि एकदा का तुम्हाला त्यात आवड निर्माण झाली की उद्या चालून जर एकदा अर्निंग सोर्स चालू झाला की तो अर्निंग सोर्स तुमचा कायमस्वरूपी असू शकतो. आणि सगळ्यात शेवटचं सांगेल, कस्टमर सर्व्हिस. आता बरेच लोक मी बघतो, बरेच मुलं बघतो की ते बिझनेस मध्ये आत्ताच पडलेले आहेत. काहींचे मोबाईल शॉप्स आहेत, काहींच्या वडिलांचे किराणाचे दुकानं आहेत, किंवा काही लोक क्लोथिंग मध्ये आहेत. म्हणजे आपले विद्यार्थी हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत. मग या कस्टमर सर्व्हिस मध्ये तुम्ही काय करू शकता, ट्राय करू शकता. कसं ट्राय करायचं, कोणाचं कपड्याचं दुकान असेल तर तुम्ही तुमचं इंस्टाग्राम असेल, तुमचं फेसबुक हँडल असेल, तिथून तुम्ही मार्केटिंग करा. तुमचे जे मित्र आहेत, तुमचे जे मित्रणी आहेत, तुमचे जे फॉलोअर्स आहेत, त्यांना तुमचं पेज शेअर करायला लावा, त्यांना तुमचे व्हिडिओ शेअर करायला लावा. म्हणजे तुमचं जे दुकान आहे ते दुकान पूर्ण 40 गाव मध्ये पॉप्युलर होऊ द्या ना. जोपर्यंत मी दुकानात येणार नाही तोपर्यंत मला माहिती पडणार आहे का तुमची क्वालिटी कशी, तुमच्याकडे किंमत कशी? नाही. पण तेच जर तुम्ही व्हिडिओ मार्फत लोकांना सांगितलं की कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या दुकानामध्ये वेगवेगळे ब्रँड्स ठेवलेले आहेत, कशा पद्धतीने त्यांच्या किमती आहेत, तर 5 किलोमीटरवरचा माणूस सुद्धा तुमच्या दुकानापर्यंत चालत येईल तो व्हिडिओ बघून. मग तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीने ऑनलाईन मार्केटिंग करू शकता. आता ऑनलाईन मार्केटिंग स्वतःचीच करू शकता. बाकी अजून आहेत की जे तुम्हाला पेड करतात मार्केटिंगसाठी, त्याच्यात मी आता पडणार नाही. पण स्वतः ऍज अ करिअर म्हणून तुम्ही याच्या थ्रू करू शकता.
आणि आता आपला सेकंड मुद्द्यावरती आपण येऊ, की सेकंड मुद्दा ऍज अ जॉब सर्च. म्हणजे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, हे उद्या चालून तुम्ही समजा MSc केलं, M.Com केलं, MA केलं किंवा MBA केलं, म्हणजे कुठलाही प्रोफेशनल कोर्स असेल किंवा कुठल्याही पद्धतीचा तुम्ही एक एज्युकेशनल क्वालिफिकेशन मिळवलं, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही स्पर्धेच्या युगामध्ये उतरणार आहे, त्यावेळेस तुम्ही या सोशल मीडियाचा वापर कसा करू शकता आपल्याला ते बघायचं. मग बरेच सारे कम्युनिटी पेजेस असतात, काही इंडस्ट्री स्पेसिफिक ग्रुप्स असतात किंवा काही जॉब पोस्ट करणाऱ्या साईट्स असतात. टच मध्ये तुम्ही येऊ शकता, यांच्याशी तुम्ही जॉईन होऊ शकता, त्यांना फॉलो करू शकता. त्याच्यामधून तुम्हाला नवनवीन जॉब्स कुठे आहेत, कुठे संधी मिळू शकते. खास करून मी सांगेल फ्रेशर्सला आज जॉब मिळणं फार कठीण झालेलं आहे. म्हणजे जे काही फ्रेशर्स आहेत, ह्या फ्रेशर्सला लवकर जॉब मिळत नाही. का मिळत नाही? तर कंपनी विचार करते, जर मला कोणी एक्सपिरियन्स व्यक्ती भेटतोय, तर मी फ्रेशरवरती 6 महिन्याचा वेळ का वाया घालू? कारण 6 महिने तर त्याला शिकायलाच लागणार आहे. तर फ्रेशर्सला डायरेक्ट जॉब मिळणं, डायरेक्ट रिक्रुटमेंट फार कमी आहे. सो ह्या सोशल मीडियाचा वापर करून जे काही फ्रेशर्स आहेत ते काय करू शकतात, त्यांच्या अपॉर्च्युनिटीज वाढवू शकतात. अजून काय, तर त्यांचं नेटवर्क ते वाढवू शकतात. म्हणजे तुमचं नेटवर्क जे आहे ते तुम्ही एक्सपांड करू शकता. तुमच्याकडे काय टॅलेंट आहे, तुम्हाला कोणतं स्पेसिफिक, तुम्हाला मॅनेजमेंट जमतं की तुम्हाला अँकरिंग जमते, की तुम्हाला एखादं प्रोजेक्ट मॅनेजमेंट जमतंय, की तुम्हाला ऑफिस मॅनेजमेंट जमतंय, तुम्हाला लेबर मॅनेजमेंट जमतंय का नाही, हे जे वेगवेगळे तुमचे स्किल्स आहेत, हे स्किल्स शोकेस करता आले पाहिजे. हे स्किल्स तुम्हाला दाखवता येतात. मग त्याच्यावरून तुम्हाला काय होतात, जॉब मिळण्याची संधी काय होत असते, वाढत जाते. आपण पुढच्या साईडमध्ये सर पुढची हे घेता स्लाइड. ओके. तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आणि आजच्या काळाला असं म्हणेल की मी नंबर 1ला असलेलं ऍप्लिकेशन लिंक्डइन. आता हे लिंक्डइन जे ऍप्लिकेशन आहे, वापरायला सर्वात सोपं, साइन अप करायला सगळ्यात सोपं, कुठल्याही पद्धतीचा एक्स्ट्रा डाटा तुम्हाला तिथे लागत नाही. काय करावं लागणार आहे, तुम्हाला फक्त तुमचा ईमेल आयडी असणं गरजेचं आहे किंवा तुमचं फेसबुकला तुमची प्रोफाईल असणं गरजेचं आहे. या दोघांच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता, तिथे साइन अप करू शकता. साइन अप करताना तुमची जास्त माहिती विचारली जात नाही. तुमचं नाव, गाव, पत्ता, जन्मतारीख, तुम्ही कुठल्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवलंय, म्हणजे तुमची डिग्री कोणती कंप्लीट झालेली आहे, सध्या तुम्ही काम करताय का किंवा ऍज अ फ्रेशर आहेत का, तुम्हाला कोणता जॉब पाहिजे आणि कोणत्या ठिकाणी जॉब पाहिजे, बस एवढी माहिती तुम्हाला त्यांना द्यायची आहे. एवढी माहिती दिली की तुम्ही काय करू शकता, तुमची प्रोफाईल ओपन करू शकता. एकदा का तुम्ही तिथे प्रोफाईल ओपन केली, की प्रोफाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे सेम जसे तुम्ही बाकीचे सोशल मीडिया वापरता, जसं तुम्ही फेसबुक वापरता, त्याच पद्धतीने तुम्हाला तिथे एलिमेंट दिसणार आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय असतील, तुम्ही वेगवेगळ्या लोकांना फॉलो करू शकता. तुम्ही काय करू शकतात, वेगवेगळ्या ग्रुप्सला फॉलो करू शकता. बरेच असे इव्हेंट्स ऑर्गनाईज केलेले असतात, ते इव्हेंट्सची माहिती तुम्हाला तिथे मिळते. त्या इव्हेंट्सला तुम्ही फॉलो करू शकता, त्या इव्हेंट शोकेस करू शकता, तिथे भेट देऊ शकता. किंवा तुमचे काही टॅलेंट असेल, तुमचे काही आर्टिकल्स असतील, तुमचा काही मीडिया असेल, तुमचे काही फोटोज असतील किंवा तुम्ही कंप्लीट केलेले जे काही प्रोजेक्ट असतील, ते तुम्ही तिथे अपलोड करू शकता. म्हणजे तुमचे जे काही स्किल्स आहेत, ते स्किल्स तुम्ही तिथे शो करू शकता. तुमचे स्किल्स शो करण्यासाठी तो एक प्लॅटफॉर्म आहे. आणि त्याच पद्धतीने तुम्ही समजा कोणी MBA केलेलं आहे, तर MBA जर तुम्ही तिथे क्वालिफिकेशन टाकलं असेल, तर MBAच्या क्षेत्रामध्ये सर्वात टॉपला कोणी कोणी MBA मध्ये त्याचं करिअर जे आहे, ते चांगलं घडवलेले असे व्यक्ती तुम्हाला तिथे दिसतील. तुम्ही त्यांना फॉलो करू शकता. सोबतच तुम्ही काय करू शकता, त्यांच्यासोबत ग्रुप डिस्कशन करू शकता किंवा जे काही ग्रुप डिस्कशन तिथे फीडमध्ये चालू असेल त्याच्यात तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. म्हणजे त्या व्यक्तीचं टॅलेंट जे आहे, त्या टॅलेंटचा फायदा तुम्ही पण घेऊ शकता. त्याचे जे स्किल्स आहेत त्या स्किल्स बद्दल माहिती करून घेऊ शकता. किंवा तो तिथे पोहोचलाय, मग त्याने कशा पद्धतीने तो प्रवास केला त्याच्याबद्दल तुम्ही माहिती जाणून घेऊ शकता. आणि त्याच पद्धतीने तिथे जॉब ऍडव्हर्टाइजमेंट येत असतात किंवा बऱ्याच कंपनीचे HR जे आहेत, ते HR सुद्धा या लिंक्डइन वरती जॉईन असतात. मग ते बघतात की तुम्ही काय पोस्ट केलेलं आहे, तुमचा मीडिया कसा आहे, त्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने आर्टिकल्स टाकलेले आहेत किंवा तुमचे प्रोजेक्ट तुम्ही कसे मॅनेज केलेले आहेत, ह्याच्यावरती तो नजर मारतो आणि त्यातून तुम्हाला जॉबसाठी ऑफर करत असतो. म्हणजे तुम्हाला प्रत्येक कंपनीमध्ये जाऊन भेट द्यायची गरज आहे का, तर नाही. एकदा तुम्ही तिथे प्रोफाईल ओपन केली की HR स्वतः तुमच्यापर्यंत अप्रोच करतो. फक्त तुम्हाला काय करावं लागतं, तुमची जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल मेंटेन करावी लागते. म्हणजेच काय, तुमचं स्वतःचं कंटेंट तिथे पोस्ट करावं लागेल, स्वतःच्या ज्या नवनवीन आयडियाज आहेत ते तुम्हाला तिथे शेअर करावे लागतील. सगळ्यात महत्वाचा आणि प्रमुख, लिंक्डइन वरती तुम्ही नवीन जॉब शोधू शकतात आणि जो जॉब तुम्हाला करायची इच्छा आहे त्याच्याबद्दल तुम्ही एक्स्ट्रा माहिती सुद्धा मिळवू शकतात. नेक्स्ट ऍप्लिकेशन आहे आपलं नेक्स्ट फेसबुक. आता फेसबुकचा आजपर्यंत वापर आपण कशासाठी केलाय,
तर फेसबुकचा वापर आपण फक्त केलेला आहे एंटरटेनमेंट पर्पजसाठी. म्हणजे कसा, तर फेसबुकमध्ये आपण ओपन होतो, आपला स्वतःचा फोटो टाकलाय, एखादा व्हिडिओ टाकलाय किंवा दुसऱ्यांचे फोटो लाईक केले, दुसऱ्याचे व्हिडिओ लाईक केले. त्याच्या व्यतिरिक्त आपण कधी फेसबुकचा ऍज अ जॉब पर्पजसाठी विचारच केला नाही. जेव्हा तुम्ही फेसबुकमध्ये साइन इन करता, त्याच्यानंतर तुम्हाला तिथे ऑप्शन्स दिसतील, तिथे तुम्हाला मार्केट प्लेस दिसतं, तिथे तुम्हाला ग्रुप्स दिसतील, तिथे पेजेस दिसतील, इव्हेंट्स दिसतील. मग आता इथे मार्केट प्लेस म्हणजे काय, तर तुमची जर लोकेशन चाळीसगाव आहे, तर चाळीसगाव लोकेशनला कुठले कुठले मार्केट्स अवेलेबल आहे, मार्केट्स इन द सेन्स कुठे सेल चालू आहे, किंवा कुठल्या दुकानामध्ये चांगल्या वस्तू आहेत, किंवा तुमच्या आजूबाजूला एखादी गोष्ट की जी कुठे मिळत नाही अशी विक्री आहे का, ह्या सगळ्या गोष्टी त्या मार्केट प्लेसमध्ये तुम्हाला दिसतात. त्यासोबत ग्रुप्स आहेत वेगवेगळे. मग या ग्रुप्समध्ये खास करून मी म्हणेल की जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे व्यक्ती आहेत, किंवा कुठल्याही एंट्रन्ससाठी अभ्यास करतायत, अशा भरपूर ग्रुप्स आहेत की जिथे कंटिन्यू तुम्हाला डेली अपडेट मिळत असतो, डेली तुम्हाला नोट्स मिळत असतात, डेली तुम्हाला कंटेंट्स मिळत असतात, ज्याचा वापर करून तुम्ही काय करू शकता, त्या एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी किंवा जी कोणत्या एक्झामची तुम्ही तयारी करताय त्याच्यासाठी तुम्हाला मटेरियल तिथे मिळत असतं. सोबतच भरपूर जे पेजेस आहेत, जे पेजेस जॉब ऍडव्हर्टाइजमेंट टाकत असतात, म्हणजे कुठे किती वॅकन्सी आहे, कोणत्या पोस्टसाठी वॅकन्सी आहेत का, असे पेजेस आहेत की जे तुम्हाला स्वतः चालून ऍडव्हर्टाइजमेंट देत असतात, स्वतः चालून तुम्हाला काय करत असतात, सांगत असतात की अशा अशा कंपनी ओपनिंग आहेत, तुम्ही तिथे जाऊ शकता. आणि त्याचप्रमाणे इव्हेंट्स नावाचा एक ऑप्शन आहे की जिथे तुम्हाला कळतं की कुठे कॅम्पस इंटरव्ह्यू भरणार आहे, किंवा कुठे करिअर ओरिएंटेड जॉब ऍक्टिव्हिटी चालू आहे, किंवा कुठे करिअर ओरिएंटेड वर्कशॉप भरलेले आहेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रोफाईलच्या रिलेटेड तुम्ही जे काही प्रोफेशनल कोर्स टाकलाय त्याच्या रिलेटेड सर्व माहिती हे फेसबुक तुम्हाला देत असतं. मग एंटरटेनमेंटच्या पलीकडे सुद्धा फेसबुकचा आपण काय करू शकतो, वापर करू शकतो. त्याचप्रमाणे थर्ड ऍप्लिकेशन आपण म्हणू शकतो, जर करिअर पर्पजने तुम्हाला वापर करायचा असेल तर ट्विटर. आता ट्विटर बऱ्यापैकी कोणी वापरत नाही, पण जर विचार केला तर ट्विटर जे प्रोफेशनल लोक आहेत, हे सगळे प्रोफेशनल लोक ट्विटरवरती त्यांचं अकाउंट ओपन केलेलं असतं, सगळे ट्विटरवरती ऍक्टिव्ह असतात. मग ट्विटरवरती काय करावं लागतं, तुम्हाला हॅशटॅग वापरावे लागतात. आता आपले हॅशटॅग विचारले तर हॅशटॅग फ्रेंडशिप, हॅशटॅग बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर, हॅशटॅग कॉलेज लाईफ, याच्या व्यतिरिक्त आपण कधी हॅशटॅगच्या पुढे गेलोच नाही. ह्या हॅशटॅगला खरोखर खूप महत्व आहे. म्हणजे हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आणण्यापासून हा हॅशटॅग तुम्हाला कोणाच्या नजरेत सुद्धा आणू शकतो. मग जर ह्या हॅशटॅगचा विचार केला तर बऱ्याच अशा इंडस्ट्रीच्या कन्व्हर्सेशन मध्ये तुम्ही हॅशटॅगचा वापर करून काय करू शकता, पार्टिसिपेट करू शकता. तुम्ही बरेच असे पेजेस आहेत किंवा बरेच अशा इंडस्ट्री प्रोफेशनलिस्ट आहेत, त्यांना तुम्ही काय करू शकता, फॉलो करू शकता, त्यांच्यासोबत कन्व्हर्सेशन एंगेज करू शकता, तुमचं टॅलेंट त्यांना शोकेस करू शकता, किंवा त्यांच्या कंपनीच्या रिलेटेड काय सध्या करंट सिच्युएशन आहे ते तुम्ही माहिती मिळवू शकता. म्हणजे ट्विटर थ्रू सुद्धा फक्त या हॅशटॅग मार्फत सुद्धा तुम्ही ही माहिती मिळवू शकता. सोबतच काय, ट्विटरवरती भरपूर चार्ट्स अँड डिस्कशन्स येत राहतात. मग या चार्ट्स अँड डिस्कशन्स मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. कधी, जॉब लागण्याच्या आधी पण, आणि जॉब लागल्यानंतर तुमच्या कंपनीला. आता मी जसं बोललो की सोशल मीडिया थ्रू कंपनीज पुढे येत आहेत. पहिले कंपनीला मार्केटिंग करण्यासाठी जास्त ऑप्शन्स नव्हते. मार्केटिंग करण्यासाठी काय होत्या, टीव्ही ऍडव्हर्टाइजमेंट्स होत्या, न्यूज होत्या. पण आज जर आपण ऍडव्हर्टाइजमेंटचा विचार केला तर टीव्ही असेल किंवा न्यूज मध्ये असेल, टीव्ही मध्ये तो खूप कॉस्टली झालाय. म्हणजे जर तुम्हाला ऍडव्हर्टाइज करायचं असेल, काही तुमची ऍडव्हर्टाइजमेंट द्यायची असेल, तर टीव्ही तुम्हाला खूप चार्जेस अप्लाय करेल, म्हणजे तुमच्याकडून बक्कळ पैसा घेईल. पण सोशल मीडिया तसा पैसा घेत नाही. सोशल मीडिया तुम्हाला मार्केटिंग फ्री ऑफ कॉस्ट करू देतो. सो मग ट्विटर थ्रू तुम्ही उद्या कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर, एमबीए सेल्स केल्यानंतर, किंवा स्वतःचं जर सेल्स काय असेल तुमचा, तर तुम्ही ट्विटर थ्रू काय करू शकता, त्याला तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. आणि सोबतच काय करू शकता, बरेच असे चॅट चालतात की जिथे तुमच्या प्रोफेशन रिलेटेड किंवा तुमच्या क्वालिफिकेशन रिलेटेड कोणकोणते जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या तुम्हाला तिथे काय केल्या जातात, शोकेस केल्या जातात. मग तुम्ही लिंक्डइन असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, किंवा इंस्टाग्राम पण बरेच पेजेस आहेत की जे जॉब ऑपॉर्च्युनिटीज देत राहतात. त्यांना फॉलो करून तुम्ही काय करू शकता, वेगवेगळे जॉब्स तुमच्यासमोर कसे उभे राहतील ते तुम्ही बघू शकता. मग नेक्स्ट, मग आपण बघितलं की सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही स्वतःचं करिअर कसं घडवू शकता. म्हणजे तुम्ही कंटेंट रायटर बनू शकता, तुम्ही मिनी ब्लॉगर बनू शकता, तुम्ही क्रिएटिव्ह असेल तर स्वतःचा कंटेंट पोस्ट करून तुम्ही अर्निंग करू शकता. आणि सोबतच बघितलं की जॉब सर्च करण्यामध्ये किंवा जॉब मिळवण्यासाठी हे सोशल मीडियाचे जे काही 3-4 ऍप्लिकेशन्स आहेत ते कसे मदत करतील. मग आता एक्झॅक्ट सोशल मीडिया नाही म्हणणार मी, पण हे जे एआय टूल्स आलेले आहेत, म्हणजे हे नवीन जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स जे आलेले आहेत,
हे तुमची स्किल्स डेव्हलपमेंटमध्ये कशी मदत करू शकतात. म्हणजे उद्या तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉब मिळवला किंवा तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू केला, स्वतः बिझनेस करताय, सोशल मीडिया मार्केटिंग करताय, नेटवर्क मार्केटिंग करताय, तर अशा वेळेस हे टूल जे आहेत हे टूल्स तुमची काय करू शकतात, मदत करू शकतात. मग असे बरेच असे चॅटबॉट्स आहेत. चॅटबॉट्स मध्ये महत्वाचं चॅट जीपीटी आहे, क्लाउड 2 आहे, बिंग एआय आहे. हे काय करतात, तुम्ही जे काही त्याला प्रश्न विचाराल त्या प्रश्नाचं उत्तर देसाल. किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही सुद्धा या क्लाउड 2 किंवा चॅट जीपीटीचा वापर करू शकता. सायन्स घ्या, कॉमर्स घ्या, आर्ट्स घ्या, मग सायन्समध्ये कुठलीही फॅकल्टी घ्या, तुम्हाला जो डाऊट आहे तो जर तुम्ही चॅट जीपीटी वरती टाकला, क्लाउड 2 वरती टाकला किंवा बिंग एआय वरती टाकला, तर त्याचं एक्सपर्ट मधलं एक्सपर्ट उत्तर तुम्हाला तिथे मिळत असतं. ते उत्तर तुम्हाला तिथे येईल. मग तुम्ही काय करू शकता, या चॅटबॉटचा वापर एक्झाम मध्ये करू शकता. तुम्हाला नवनवीन जे काही किंवा तुमचे जे काही अडलेले प्रश्न आहेत त्याचा उत्तर मिळवण्यासाठी करू शकता. किंवा उद्या जाऊन कंपनीमध्ये तुम्हाला जर समजा रेज्युमे तयार करायचा आहे किंवा तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन लेटर तयार करायचं आहे, तुम्हाला एखाद्या याच्यावरती कंटेंट रायटिंग करायची, तिथे सुद्धा हे चॅटबॉट्स तुमचे काय करू शकतात, मदत करू शकतात. किंवा जर प्रॉपर कंटेंट क्रिएशन करायचं असेल, म्हणजे प्रॉपर तुम्हाला काही निबंध लिहायचा आहे, तुम्हाला शॉर्ट स्टोरी लिहायची, यासाठी तुम्हाला हे कंटेंट क्रिएशनचे जे ए आहेत, ज्यामध्ये जास्पर आहे, कॉपी ए आहे, एनीवर्ड आहे, तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, फक्त त्याला कमांड द्यायची. तुम्हाला तिथे जाऊन त्याला सांगायचंय की मला अशा अशा टेम्पलेटमध्ये असा असा सोर्स वापरायचा आहे आणि मला एक आर्टिकल तयार करून दे. विदिन अ सेकंड तो तुम्हाला आर्टिकल तयार करून देतो. हा, परत एक क्लिअर करेल की हे आर्टिकल कुणीतरी हे जे आधी वापरलेलं असेल, हे डेव्हलपमेंट ऍप नाही, हे तुम्हाला बेस्ट मधलं बेस्ट सोर्स फक्त काढून देतात. म्हणजे याचा वापर तुम्ही म्हणू शकता कॉपी करून म्हणजे कॉपी करण्यासाठीच करणार आहे तुम्ही. हे डेव्हलपमेंट ऍप्लिकेशन नाही, म्हणजे स्वतः डेव्हलप करून देणार नाही, हे कोणाचं तरी मटेरियल आपल्याला समोर आणून देणार. मग यात तुम्हाला काय करावं लागणार आहे, थोडाफार फेरबदल तुम्हाला करावाच लागणार आहे. किंवा समजा काही लोक आहेत की ज्यांना इंग्लिशमध्ये बोलता येत नाही किंवा इंग्लिशमध्ये एक्सप्रेस होता येत नाही इंग्लिशमध्ये, म्हणजे त्यांचं लिखाण आहे, त्यांना ग्रामर मिस्टेक्स होतात किंवा त्यांच्याकडून पॅराफ्रेझिंग होत नाही किंवा त्यांच्यामध्ये काही आपण म्हणतो की सेंटेन्स अरेंजमेंट पाहिजे, तशी अरेंजमेंट होत नाही. मग त्यांच्यासाठी पण बरेच एआय टूल्स आहेत. ग्रामरली आहे, वर्ड ट्यून आहे, प्रो रायटिंग एड आहे, क्विल्ट बॉट आहे. अशा जे काही सोशल मीडियाच्या साईट्स आहेत किंवा असे काही जे एआय टूल्स आहेत, याचा वापर करून काय करू शकता की तुम्ही जे काही एसे लिहिलेलं आहे, म्हणजे तुम्ही जे स्वतः तयार केलेलं मटेरियल आहे, त्याच्यात काही ग्रामॅटिकल मिस्टेक्स आहेत का, त्याच्यामध्ये काही पॅराफ्रेझिंग चुकली का, त्याच्यामध्ये काही वर्ड चुकलेत का, कोणाचा कुठला काळ चुकलाय का, हे सगळी माहिती तो आपल्या समोर आणून देतो. म्हणजे तुमचं स्वतःचं मटेरियल तुम्ही काय करू शकता, तिथे चेक करू शकता, त्याला रिअरेंज करू शकता. किंवा काही लोकांना व्लॉग तयार करायचे, काही लोकांना व्हिडिओज तयार करायचे, पण तेवढा वेळ नाहीये, मग त्यांच्यासाठी सुद्धा असे ए आहेत की जे व्हिडिओ क्रिएशन मध्ये किंवा व्हिडिओ एडिटिंग मध्ये मदत करतात. मग त्याच्यामध्ये डिस्क्रिप्ट आहेत, वंडर शेअर फिल्मोरा आहे, रनवे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तुमची डिझाईन आणि तुमची स्टाईल फक्त त्याला द्यायची. म्हणजे तिथे तुम्हाला सगळ्या सेटिंग तुम्हालाच चूज करायच्यात की मला अशी अशी स्टाईल पाहिजे, अशी अशी सेटिंग पाहिजे, अशा अशा पद्धतीने मला व्हिडिओमध्ये स्क्रिप्ट तयार झाली पाहिजे. आणि हे टूल्स काय करतात, ते अडॅप्ट करतात आणि तसा व्हिडिओ तुम्हाला तयार करून देतात. बरेच असे यातला डिस्क्रिप्ट जो आहे तो असा आहे की तो व्हिडिओचं रूपांतर टेक्स्ट मध्ये करू शकतो. म्हणजे तुम्ही त्याला एखादा व्हिडिओ दिला तर तो व्हिडिओचं रूपांतर तुम्हाला टेक्स्ट मध्ये करून देतो, टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला वर्ड फाईल तयार करून देतो. म्हणजे ज्या कामासाठी तुम्हाला 1.5 तास जाणार आहे, ते काम तो किती वेळात करून देणार आहे, 1 किंवा 2 मिनिटात करून देणार आहे. मग तुमच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी तुम्ही ऍप्लिकेशन साईट ज्या आहेत त्या वापरू शकतात. किंवा काही इमेज जनरेशन ऍप्स आहेत, त्याच्यामध्ये डेल E3 आहे, मॉन जर्नी आहे, स्टेबल डिफ्युजन्स आहेत. याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, ब्लर असलेली इमेज सुद्धा क्लिअर करू शकता. एखादी इमेज आहे, तिचं बॅकग्राऊंड मध्ये खूप लोक आहेत, त्या बॅकग्राऊंड तुम्ही क्लिअर करू शकता. किंवा एखाद्या इमेजला तुम्ही मॉडीफाय करू शकता, टच देऊ शकतात. त्याच्यामध्ये तुमचं टोन असेल, तुमचं टेक्स्चर असेल, तुमची लाइटनिंग असेल, ब्राईटनेस असेल, शार्पनेस असेल, ह्या सगळ्या गोष्टी तो काय करून देतो, ऑटोमॅटिक तुम्हाला क्लिअर करून देतो. आणि जरी तुम्हाला ऑटोमॅटिक क्लिअर करायचे नसतील तर तुम्ही तुमची सेटिंग तिथे अप्लाय करू शकता. त्या पद्धतीने तो काय करू शकतो, तुमचे जे व्हिडिओज आहेत ते तयार करू शकतो. किंवा बऱ्याच अशा एआय टूल्स आहेत जे तुम्हाला व्हॉइस आणि म्युझिक जनरेटर आहेत, मर्प असेल, फ्लॅश प्रो असेल, आयवा असेल, हे काय करतात तर तुम्हाला नवीन नवीन म्युझिक जनरेट करून देऊ शकतात किंवा व्हॉइस जनरेट करून देऊ शकतात. मध्ये मध्ये आपण बघत होतो की सोशल मीडियाला एक ट्रेंड व्हायरल झाला होता की मोठे मोठे राजकारणी असतील किंवा मोठे मोठे सेलिब्रिटीज असतील, ते गाणं म्हणतात असं दाखवलं जात होतं. म्हणजे ते जे आत्ताचे फेमस गाणे ते त्यांच्या
आवाजामध्ये किंवा ते स्वतः म्हणतात असं दाखवलं जात होतं. ऍक्च्युअली त्यांनी स्वतः म्हटलं नव्हतं. तर अशा एआय टूलचा वापर करून काय केलं गेलं होतं, त्यांचा आवाज मॉडीफाय करून घेतला होता. मग काही लोकांना असतं की माझा आवाज चांगला नाहीये, माझा आवाज मीडियावरती, सोशल मीडियावरती किंवा पोएट्रीमध्ये किंवा जर मी व्हिडिओ तयार करतो तर व्लॉग मध्ये माझा आवाज चांगला सूट होत नाही. मग तो व्यक्ती काय करू शकतो, या अशा एआय टूल्सवर तुम्ही फक्त त्याला स्क्रिप्ट द्यायची, तुमचा आवाज तिथे रेकॉर्ड करून द्यायचा, तुमच्या आवाजला पाहिजे तसा टोन देऊ शकतो, पाहिजे तसे तुमचा आवाज तो फ्लक्च्युएट करून तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे एखाद्याचा कावळ्यासारखा कर्कश आवाज असेल तर तो कोकिळेसारखा गोड सुद्धा करता येऊ शकतो. म्हणजे ज्याला भीती आहे की माझा आवाज कसा वाटतोय, तो आवाज कोकिळेसारखा आवाज त्या एआय टूल्स मार्फत तयार करू शकतो आणि तो तुमच्या व्हिडिओसाठी तुम्ही वापर करू शकतो. त्याचप्रमाणे जर आपण विचार केला तर तुमच्या नॉलेजसाठी, सर नेक्स्ट स्लाइड, तुमचं नॉलेज जे आहे, हे जे नॉलेज साईट्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कोणते येतात, नॉलेज मॅनेजमेंट आणि एआय ग्राउंडिंगसाठी मिमी आहे, नोशन एआय, क्यू एन एआय, पर्सनल एआय. याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तुमची सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही तिथे स्टोअर करू शकता. म्हणजे तुमची जी इन्फॉर्मेशन आहे, तुमच्या ऑर्गनायझेशन बद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती तिथे तुम्ही स्टोअर एकदा केली की मग पुढे जाऊन त्या डाटामध्ये काही प्रॉब्लेम आला तरी ही साईट तुम्हाला स्वतः दाखवेल की या ठिकाणी अडचण आहे किंवा हा डाटा चुकलेला आहे त्यामुळे तुझा रिपोर्ट चुकतोय. किंवा तो तुम्हाला स्वतः तुम्ही क्वेश्चन टाकला की माझा डाटा सफिशियंट आहे का, तर तो तिथे आन्सर करणार आहे की इथे इथे हा डाटा इन्सफिशियंट आहे, पहिले तुम्ही त्याची पूर्तता करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय होईल, ते रिझल्ट मिळतील. किंवा त्याच्यामध्ये बरेच ऑटो पायलट्स आहेत. आता काही कंपनीज किंवा समजा आपण मार्केटिंग करतोय तर मेलवरती इन्क्वायरीज येतात की पर्टिक्युलर किंमत किती आहे किंवा आम्हाला कुठे यावं लागेल. प्रत्येकाला पर्सनली मेल करणं शक्य नाही किंवा प्रत्येकाला पर्सनली रिप्लाय करणं शक्य नाही. तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, ह्या पर्सनल एआयचा वापर करू शकता की जो तुम्हाला ऑटोमॅटिक त्याला आन्सर जनरेट करून देईल. म्हणजे एखाद्या गोष्टीची किंमत तुम्ही तिथे सेव्ह करून ठेवलेली असेल तर मी जर तुम्हाला मेसेज टाकला की या वस्तूची किंमत किती, तर तो एआय स्वतः मला रिप्लाय करेल की या वस्तूची किंमत ₹150 आहे. तुम्हाला त्याची पर्सनली त्याच्यात लक्ष टाकावं लागणार नाही. किंवा टास्क आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी पण बरेच एआय आहेत. ते काय करतात, तर तुमचा जो डाटा आहे तो डाटा तिथे सेव्ह असतो. तो डाटा ते कंटिन्यू अनालाइज करत असतात. म्हणजे तुमचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये कुठे प्रॉब्लेम येतोय आणि त्या प्रॉब्लेमला कसं टॅकल करायचं हे स्वतः एआय आपल्याला सांगतं. स्वतः टॅकल करून देणार नाही पण आपल्याला निदर्शनात आणून देईल की अशा अशा पद्धतीचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे, अशा अशा पद्धतीचा एरर तिथे आलेला आहे, तो पहिले तुम्ही सॉल्व्ह करा. किंवा काही मीटिंग असिस्टन्स आहेत, ट्रान्स्क्रिप्शन टूल्स आहेत की जे काय करतात, तुमच्या मीटिंगची नोंद ठेवतात. म्हणजे मागच्या मीटिंगमध्ये काय डिस्कस केलं, या मीटिंगमध्ये आपल्याला काय डिस्कस करायचंय, मागच्या मीटिंगमध्ये काय काय डिस्कस झालं, त्याची आपल्याकडे किती पूर्तता झालेली, हे सगळं ते काय करून ठेवतं, नोट करून ठेवतं. याच्या आधी काय करावं लागायचं, एका पर्सनला स्पेशल वही घेऊन बसावं लागायचं आणि त्याला त्याच्या नोंदी ठेवाव्या लागायच्या की या मीटिंगमध्ये हे डिस्कस झालं, पुढच्या मीटिंगमध्ये हे डिस्कस करायचंय, एवढं कंप्लीट झालं. आता ते कोण करणार आहे, एआय टूल्स करणार आहेत. किंवा तुमच्याकडे एक शेड्युलर एआय टूल्स आहेत. आता हे शेड्युलर एआय टूल्स जे आहेत हे बिझी लोक खूप वापरतात. याच्यामध्ये रिक्लेम एक, क्लॉकवाईज एक, मोशन आहेत. इथे तुम्हाला तुमचं पर्सनल डाटा टाकायचं आहे, तुमची हाईट, तुमचं वजन, तुमचं शेड्यूल, आणि ते तुम्हाला शेड्यूल तयार करून देणार आहे. म्हणजे तुम्ही जर एक्सरसाइज तिथे टाकलंय तर तो एक्सरसाइज साठी तुम्हाला स्पेशल वेळ काढून देईल. तो तुम्हाला बेड टाइम देईल. तो तुम्हाला कधी जेवायचंय, कधी तुम्हाला पाणी प्यायचंय हे सुद्धा सजेस्ट करेल. किंवा तो तुमचं जर वर्किंग अवर तुमचं 9 to 5 आहे तर त्या 9 to 5 मध्ये तुम्ही कधी आराम केला पाहिजे किंवा तुम्ही जास्त थकलेत, आता इथून पुढे तुम्ही मेंटली टॉर्चर होणार आहेत, तर त्यावेळेस तो तुम्हाला सिद्ध संकेत देतो की सर तुम्ही आता आराम केला पाहिजे. म्हणजे पर्सनल पिक्चर बघताना पिक्चर मध्ये कसं असिस्टंट असतो, सर तुमचा गोळ्या घ्यायचा वेळ झाला, सर तुमचा पाणी पिण्याचा वेळ झाला, सर तुमचा आराम करण्याचा वेळ झाला. तर हे शेड्युलर ऍप जे एआय आहेत हे स्वतः तुम्हाला ते करणार आहेत. म्हणजे तुमचं शेड्यूल सेट करून देणार आहेत आणि ते शेड्यूल फॉलो करता आलं पाहिजे यासाठी तुम्हाला ते कंटिन्यू काय करत देणार आहे, संकेत पण देणार आहे. म्हणजे कंटिन्यू तुम्हाला ते टच करत राहणार आहे की सर आता तुम्ही आराम केला पाहिजे, तुमचं एवढं एवढं काम पेंडिंग आहे, तुम्ही पटपट काम केलं पाहिजे, नाहीतर तुम्हाला एक्स्ट्रा टाइम करावा लागेल. सर आता तुमचा एक्सरसाइजचा वेळ झालेला आहे, तुम्ही एक्सरसाइज करा. इव्हन कोणती एक्सरसाइज केली पाहिजे हे सुद्धा तेच सांगत असतं. सोबत ईमेल इनबॉक्स मॅनेजमेंट आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक मेला रिप्लाय द्यायला जर वेळ नसेल तर तुम्ही तिथे सेट करू शकता. म्हणजे तुम्ही काही क्वेश्चन आन्सर करू शकता, अशा अशा प्रकारचा क्वेश्चन आला, अशा अशा प्रकारची इन्क्वायरी आली, तर अशा अशा प्रकारचा तुम्ही तिला रिप्लाय केला पाहिजे. एकदा का तुम्ही त्या एआय मध्ये सेट करून ठेवलं की दरवेळेस तसा मेसेज आला किंवा त्या रिलेटेड मेसेज आला की त्याला त्याचं उत्तर जाणार आहे. किंवा जर तुम्ही म्हणसाल की प्रेझेंटेशन, तर प्रेझेंटेशनसाठी सुद्धा एआय आहे. आजचं प्रेझेंटेशन मी स्वतः तयार केलंय, बरं मी एआयचा वापर नाही केला. पण जर तुमच्याकडे वेळ खूप कमी असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे प्रेझेंटेशनसाठी हे एआय टूल्स वापरू शकता. त्यात डेस्कटॉप असे ब्युटिफुल एआय, स्लाइड गो आहे,
जिथे तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला कोणतं टायटल पाहिजे, त्याच्यामध्ये काय काय मटेरियल पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतं कंटेंट घेणं गरजेचं आहे, त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, आणि त्याचं कन्फ्युजन काय असलं पाहिजे, एवढं तुम्ही त्याला सांगितलं की तो एकदम परफेक्ट, म्हणजे जो तुम्ही दिलेला डाटा आहे त्याला मॅच करेल अशी पीपीटी स्लाइड तो तुम्हाला तयार करून देणार आहे. म्हणजे जर तुमच्याकडे वेळ नाही तर अशा एआयचा वापर करून तुम्ही काय करू शकता, तुमचे जे स्किल्स आहे ते इन्हान्स करून समोर करू शकता. आणि ऑटोमेशन, जे बीएससीचे खास करून कम्प्युटर्सचे किंवा बीसीएचे स्टुडंट आहेत त्यांना ऑटोमेशनचं महत्व माहिती आहे. मग ऑटोमेशन बऱ्याच वेळा कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. तुम्हाला एका ठिकाणी जर तुम्ही अडकले की तिथून पुढे ऑटोमेशन होत नाही, मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, झॅपियर नावाचं एक ऑटोमेशन एआय आहे, त्याचा वापर करू शकता. तुम्हाला कुठे अडचण आहे, तुमचा ऑटोमेशन कुठे चुकलंय, कुठे तुमचा कोड चुकलाय, तो कोड तो तुम्हाला करेक्ट करून देतो आणि तो सांगतो तो जर करेक्ट केला तर तुमचं ऑटोमेशन अशा अशा पद्धतीने क्लिअर होईल. म्हणजे या एआय टूलचा वापर करून तुम्ही काय करू शकता, तुमचे जे काही स्किल्स आहेत हे डेव्हलप करू शकता. मी असं नाही सांगणार की कॉपी करा, पण स्किल्स डेव्हलप करण्यासाठी तुम्ही त्याचा काय करा, वापर करू शकता. आणि आता तर ही झाली सगळी माहिती. आता असं नेक्स्ट स्लाइड. सोशल मीडियाचं अगेन एक ती म्हणतो ना फॉर्मॅलिटी असते की परीक्षेला जाताना सांगितलं जातं की काय करायचं काय करायचं नाही. म्हणजे परीक्षेला जाताना शांततेत पेपर लिही आणि कोणाची इकडे तिकडे बघू नको, कॉपी करू नको, कर नको करू सांगितलं जातं. तसंच सोशल मीडिया जेवढा चांगला तेवढाच वाईट. म्हणजे जेवढं त्याचे फायदे आहेत तेवढेच तोटे सुद्धा आहेत, किंवा कदाचित म्हणेल त्याच्यापेक्षा जास्त तोटे सुद्धा आहेत. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, तर काळजी घ्यायची की तुमची जी पोस्ट करण्याची हे म्हणजे तुम्ही ज्या काही पोस्ट करताय त्याच्यामध्ये तुमची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. म्हणजे असं नको की आज एक पोस्ट केली किंवा आज तुमचं एखादं क्रिएटिव्ह रायटिंग टाकलं, एखादा व्हिडिओ टाकला की पुढचा व्हिडिओ किंवा पुढची क्रिएटिव्ह रायटिंग डायरेक्ट 1 महिन्याने येईल. कन्सिस्टन्सी नसेल. मी परत सांगतो की आजकाल लोकांना वेळ जास्त वाया घालवायला आवडत नाही. जर तुम्ही डेली त्यांना एंटरटेन करताय तरच ते तुमच्याकडे येतील. जर तुम्ही महिन्यातनं एकदा त्यांना एंटरटेन करताय ना तर तो तुमच्याकडे येणार नाही. म्हणजे जर तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी असेल तर ते लोक तुम्हाला फॉलो करतील, लोक तुमच्यापर्यंत येतील. अगेन, नेहमी पोस्ट करताना एक प्रोफेशनल मॅनर असू द्या. जे म्हणतो ना क्रिटिसिझम, कुठल्याही क्षेत्रात, मग तुम्ही टीचिंग फील्डमध्ये जा, तुम्ही मॅनेजमेंट फील्डमध्ये जा, तुम्ही एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये जा, तिथे क्रिटिसिझम होणारच. मग क्रिटिसिझमला उत्तर देण्यात उत्तर देऊन फायदा आहे का नाही. क्रिटिसिझम नेहमी पॉझिटिव्ह वेने घ्यायचा आणि नेहमी तुमचा टोन जो आहे तो प्रोफेशनल असला पाहिजे. म्हणजे तुमचं जे म्हणतो ना आपण की तुम्ही तुमचं भान तिथे हरपायला नको. इव्हन काय की वेगवेगळ्या लोकांसोबत एंगेज करायला शिका. तुमचा ऑडियन्स जो आहे किंवा तुमचे जे फॉलोअर्स आहेत ते लिमिटेड नको, ते वाढवायला शिका. म्हणजे जर स्त्रिया आहेत ना तर पुरुष कसे अट्रॅक्ट होते तेही बघा. म्हणजे फक्त लेडीज फॉलोअर्स आहेत ना तर जेंट्स पण आले पाहिजेत, मुलं पण आले पाहिजेत, स्टुडंट्स आले पाहिजेत, एल्डर पीपल्स आले पाहिजेत. मग तुमचे कंटेंट असे ठेवा की ते सगळ्यांना बघता येईल, ना की पर्टिक्युलर एखादा पर्टिक्युलर ज्यानं किंवा पर्टिक्युलर एज ग्रुप तुमचा फॉलोअर असेल असं नको व्हायला. इव्हन थॉटफुली पोस्ट करा. विचार करा की आपल्या पोस्टमुळे कोणाचा अपमान होईल का, कुठली कम्युनिटी दुखावली जाईल का, कोणी दुखावलं जाईल का, याचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे. तुमच्या फॉलोअर जे आहेत किंवा तुमचे जे पियर्स आहेत, म्हणजे जे काही तुम्हाला मदत करणारे लोक आहेत, त्यांच्यासोबत एंगेज करायला शिका, अधूनमधून त्यांच्यासोबत बोलायला शिका. आणि काय करा, जर तुम्ही प्रोफेशनली करत असाल तर तुमची इंडस्ट्रियल इन्साइट जे असतील, तुमच्या अचिव्हमेंट पोस्ट करा, जेणेकरून तुमची इंडस्ट्री कशी आहे, तुम्ही त्या इंडस्ट्रीमधून काय काय अचीव्ह करताय हे लोकांपर्यंत पोहोचेल, लोकांना कळेल. आणि त्याचप्रमाणे काय करू नका, तर त्याच्यामध्ये काय करू नका, कॉपी पेस्ट लावू नका. सर नेक्स्ट स्लाइड. कॉपी पेस्ट करू नका. म्हणजे जे काही मटेरियल आहे ते एकाकडून ढापलं आणि तुम्ही टाकलं असं करू नका. आता नंतर कधी वेळ मिळाला तर आपण या गोष्टीवर बोलू की कॉपीराईट नावाचा एक ऑप्शन असतो ज्याच्यामध्ये पेटंट आहेत, कॉपीरायटिंग आहेत, की ज्याच्या थ्रू तुम्ही जर कोणाचं मटेरियल ढापलं किंवा कोणाचं मटेरियल कॉपी पेस्ट करून टाकलं तर तुमच्यावरती लिगल केस सुद्धा बसत असते. मग काय करू नका. अजून काही लोकांना सवय असते की अति पर्सनल माहिती सोशल मीडियावर टाकतात, तर अति पर्सनल माहिती टाकू नका. नाही तर तसं की आजकालचे चोर म्हणतात सोशल मीडियाचा वापर करताय की तुम्ही टाकताय सोशल मीडियावर पोस्ट ट्रॅव्हलिंग टू पुणे विथ फॅमिली, म्हणजे फॅमिली सोबत मी पुण्याला चाललोय, म्हणजे चोरांना संकेत झाला अरे घर मोकळं आहे, म्हणजे सगळे लोक घरातनं बाहेर गेलेले. असं करू नका. म्हणजे अति पर्सनल माहिती सुद्धा तिथे टाकू नका किंवा निगेटिव्ह कमेंट्स करू नका, किंवा कोणाचे निगेटिव्ह कमेंट्स असतील तर त्याला प्रत्युत्तर देत बसू नका. कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक्स असतील त्याच्यावरती बोलू नका. शक्यतो कॉन्ट्रोवर्सीज पासून दूर कसं राहता येईल ते बघत चला. पोस्ट करत असताना प्रॉपर कंटेंट पोस्ट करा, इम्प्रॉपरेट कंटेंट पोस्ट करू नका. बऱ्याच वेळा तुमच्यावर केस तयार होऊ शकते किंवा तुमची काय म्हणू शकतो आपण जे काही सोशल मीडिया अकाउंट आहे ते ब्लॉक होऊ शकतं. इव्हन काय करा, सगळ्यात महत्वाचं जसं मी बोललो की निग्लेक्टिंग टू इंटरॅक्टिंग विथ युअर नेटवर्क. तुमचं जे काही नेटवर्क आहे त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करताना निग्लेक्ट करू नका. किंवा जे काय म्हणतो आपण की काही लोकांना सवय असते की एकदा पॉप्युलर झालं
की कोण फॉलोअर्स आणि कोण आपले गिराईक, किंवा एखादं दुकान जे आहे ते पॉप्युलर झालं त्याच्यानंतर हा जाऊ दे गिराईक काय येतच राहतील जातच राहतील, असं नका समजू. आजच्या जगात आपण मार्केटिंगच्या जगामध्ये, जिथे मार्केट असं म्हणू शकतो तासाला बदलतंय, आपल्याला तासाला एक नवीन कॉम्पिटिटर येतोय. त्यामुळे लोकांसोबत इंटरॅक्ट करायला विसरू नका, नेहमी इंटरॅक्ट करत राहा. अशा पद्धतीने जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर केला, मग तो तुम्ही ऍज अ जॉब पर्पज करू शकता, ऍज अ जॉब सर्च म्हणून करू शकता, किंवा तुमचे स्किल इन्हान्स करण्यासाठी तुम्ही करू शकता. सो माझ्याकडून एवढं होतं. जर कोणाला काही अडचण असेल, काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. कोणाला प्रश्न असतील तर कृपया विचारायचे आहेत. प्रश्न विचारताना फक्त रेलिव्हंट असले पाहिजेत, मुद्द्याला धरून. मला वाटतं प्रश्न काही नाही आहेत कोणाला. धन्यवाद सर. यानंतर आपल्या या आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी कन्व्हेनर म्हणून भूमिका बजावलेली आहे, असे प्लेसमेंट सेलचे कन्व्हेनर प्राध्यापक संदीप पाटील सर हे मनोगत व्यक्त करतील. आदरणीय प्राध्यापक संदीप पाटील. धन्यवाद सर. मिसा सरांनी अतिशय उत्तमरित्या सोशल मीडियाचा करिअरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू कसा वापर करावा, काय करू नये, हे खूप अतिशय उत्तमरित्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जसं पाहिलं की आपले जे शिक्षण आहे, डिग्री आहे, आर्ट्स कॉमर्स सायन्स ही पारंपरिक डिग्री आहे. ज्यावेळेस आपला विद्यार्थी डिग्री घेऊन बाहेर पडतो त्यावेळेस त्याला सरकारी नोकरी आणि काही ठराविक खासगी आस्थापना सोडला तिथंच जॉब असतो. पण आजचं हे जे लेक्चर आहे हे ऐकून बऱ्यापैकी आमचं, मी प्लेसमेंट सेल या नात्याने बऱ्यापैकी मला पण असं वाटतं की सरकारी नोकरीच नाही, पण सोशल मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही जे ॲप आहेत, काही प्लॅटफॉर्म आहेत, जसं लिंक्डइन सांगितलं सरांनी, फेसबुक सांगितले, ट्विटर सांगितले, यांच्या माध्यमातून जर आपला जो ठराविक चांगलं काही स्किल असेल त्याच्या ते आपण एक्सप्रेस करून त्या प्लॅटफॉर्म पुटअप करून आपल्याला अतिशय चांगल्यारीत्या सुद्धा जॉब आपल्याला खाजगी मध्ये आपल्याला मिळू शकतो. सरांनी खूप छानरित्या मार्गदर्शन केले. या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष IQC सेलचे कोऑर्डिनेटर तसेच आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर जी डी देशमुख सर यांना मी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. सरांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद सर. येतोय आवाज? हो सर, येतोय. आजच्या दादा कॅमेरा ऑन करा ना दादा. राहू दे. नाही पण रेकॉर्डिंग होते ना, रेकॉर्डिंग होते. कॅमेरा ऑन केला तर बरं होईल. ओके. आजच्या वेबिनारच्या निमित्त आपल्या महाविद्यालयात माननीय प्राचार्य डॉक्टर SR जाधव सर, प्लेसमेंट सेलचे अध्यक्ष प्राध्यापिका डॉक्टर NP कोल्हार, विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर VP शिरसाट, तसेच प्लेसमेंट सेलचे सदस्य प्राध्यापक SN पाटील, आणि ज्यांना आपण 1 तासापासून ऐकतोय, अगदी ऐकतच राहावं असं वाटत होतं, असे प्राध्यापक आदर्श मिसाळ. मला आजपर्यंत जी काही माहिती होती की यूज ऑफ सोशल मीडिया फॉर करिअर पर्पज साठी त्याचा उपयोग होऊ शकतो किंवा नाही याच्याबद्दल शंका होती. कारण आजपर्यंत सोशल मीडिया जो काही आपण वापरत होतो तो एंटरटेनमेंट, इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन या 3 पर्पज साठी जास्त त्याचा वापर होत होता. करमणुकीसाठी त्याचा जास्त उपयोग होत होता. पण आज सोशल मीडिया आपली क्रिएटिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा ब्लॉग रायटिंगसाठी किंवा उत्पन्नाचं साधन म्हणून अर्निंगसाठी किंवा स्किल डेव्हलपमेंटसाठी किंवा एखादा जॉब आपल्याला मिळण्यासाठी, जॉब ऑपॉर्च्युनिटी म्हणून, आणि किंवा एखादा इव्हेंट ऑर्गनायझेशनसाठी सुद्धा याचा वापर होऊ शकतो, असं सरांनी अगदी इत्थंभूत माहिती या 1 तासात आपल्याला दिलेली आहे. आणि सोशल मीडियाशी रिलेटेड ज्या काही साईट्स आहेत, म्हणजे फेसबुक असेल, ट्विटर असेल, लिंक्डइन, या इतर गोष्टींविषयी त्यांनी माहिती दिली. आणि काय करावं आणि काय करू नये हा शेवटचा टॉपिक त्यांनी जो शेवटी घेतला हाही तेवढाच महत्वाचा आहे.
कारण जेवढे सोशल मीडियाचे फायदे सरांनी सांगितले ते तेवढे नुकसान सोशल मीडियावरती होऊ शकतं. पण नुकसान टाळण्यासाठी काय काय केलं पाहिजे ही सर्व माहिती सरांनी दिली. आणि प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून आज सुट्टी असून सुद्धा आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाले. आणि एक सांगायला मला आनंदही होईल की शिक्षक कसा असावा. स्वतः आदर्श मिसाळ सर इंजिओर असून सुद्धा त्यांनी इंजिओर नसल्यासारखं भासवून हे सर्व 1 तास आपल्या पुढे विवेचन केलं. आणि हे खरोखर एखाद्या हाडाच्या शिक्षकाचं ही एक कॅरेक्टरिस्टिक आहे किंवा त्याची प्रॉपर्टी आपल्याला म्हणता येईल. असे शिक्षक आपल्या महाविद्यालयाला मिळालेत. आपल्या या महाविद्यालयाच्या वतीने मी सर्व प्लेसमेंट सेल नंतर इंग्रजी विभाग सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि जे विद्यार्थी सुटी असून सुद्धा मोहित सोळंके सारखे विद्यार्थी किंवा इंग्रजी विभागातील विद्यार्थी सुटी असून सुद्धा आपण सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला, या सर्वांचं मी महाविद्यालयाच्या तर्फे अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आणि आपणही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी नरेश पाटील याला मी या ठिकाणी निमंत्रित करतो. नरेश पाटील. सर आवाज येतोय? हो नरेश, आवाज येतोय, बोल. हो चालेल. नमस्कार, मी नरेश पाटील. आजच्या या कार्यक्रमाची सांगता करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली आहे. सर्वप्रथम राष्ट्रीय सहकारी शिक्षण सर वॉइस नाही येत आहे. आवाज येत नाही तुझा, थोडं हॅलो, मोठं. आवाज येतो? आता आला आवाज नरेश, कंटिन्यू. आवाज नाही, आवाज नरेश, आवाज नाही. एक सेकंड. नरेश येतोय आवाज आता? हा येतोय आता. असं तोपर्यंत सगळ्यांना एक सूचना आहे, सगळ्यांनी कृपया आपल्या मोबाईल फोनचे किंवा लॅपटॉप किंवा पीसी असेल तर त्यांचे कॅमेरा ऑन करायचे आहेत. कॅमेरा ऑन करायचे आहेत की जेणेकरून आपल्याला एक स्क्रीनशॉट घेता येईल. आणि दुसरी महत्वाची सर आवाज गोष्ट येतोय सूचना आता? आहे, हो येतोय. दुसरी महत्वाची सूचना आहे, फीडबॅक लिंक टाकलेली आहे, कृपया सगळ्यांनी भरून द्यायची. सगळ्या मान्यवरांनी पार्टिसिपंट्सनी कृपया आपला कॅमेरा ऑन करायचा आहे जेणेकरून आम्हाला स्क्रीनशॉट घेता येईल. नरेश तू कंटिन्यू करतो पर्यंत. हो सर. तर आजच्या कार्यक्रमाची सांगता करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली आहे. सर्वप्रथम राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारण मंडळ लिमिटेड चाळीसगाव संचलित नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण महाविद्यालय यांचे इंटरनल क्वालिटी ॲज्युरन्स सेल, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल अँड कमिटी आणि इंग्रजी विभाग यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करून या स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी जो आत्मविश्वास हवा त्यामध्ये भर टाकली. मी सर्वप्रथम जे नेहमी आपल्यासाठी झटत असतात व नेहमी मार्गदर्शन करणारे असे आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर जी डी देशमुख सरांचे आभार मानतो, ज्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले व आपल्याला मार्गदर्शन केले. आजच्या या वेबिनाराचे वक्ते प्राध्यापक आदर्श मिसाळ सरांचे मी मनापासून देखील आभार मानतो की ज्यांनी आम्हाला या विषयावरती अनमोल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य एस आर जाधव सर, इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉक्टर व्ही पी शिरसाट सरांचे व IQAC चे आभार व्यक्त करतो, ज्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच आजच्या कार्यक्रमाचे संयोजक गणित विभागातील प्राध्यापक SN पाटील सर यांचे आभार व्यक्त करतो. त्यांच्या परिश्रम व नियोजनामुळे हा कार्यक्रम शक्य झाला. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे उपप्राचार्य UR मगर मॅडम, सर्व उपस्थित प्राध्यापक, शिक्षक, इतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे फीडबॅक फॉर्मची लिंक चॅटबॉक्स मध्ये किंवा मीटिंग संपल्यावर ग्रुपवर हे होईल, दिसेल, तर विद्यार्थ्यांनी फीडबॅक अवश्य द्यावा अशी विनंती करतो व अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. प्लेसमेंट सेलच्या कन्व्हेनर प्राध्यापिका डॉक्टर गोलार मॅडम यांचा आभार नरेश, त्यांचा उल्लेख कर. आदरणीय मॅडम पण आहेत या ठिकाणी, प्लेसमेंट सेलच्या मॅडम कन्व्हेनर आहेत, त्यांचा सुद्धा आभार या ठिकाणी आम्ही या संयोजन समितीच्या वतीने करतो. धन्यवाद सर. सगळ्यांचा आभार शेवटी. धन्यवाद. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू.